स्किल डेव्हलपमेंटला गेलं पाहिजे. गुरुकुल बरोबर प्रयत्न करत होतो, पहिली बॅच तयार करायचा प्रयत्न केला, पण तेव्हा कमी जण गेले, आले. आम्ही प्रयत्न केले होते पण आली नव्हती मुलं. म्हणजे एवढंही जर आली नाही तर ही गरज आहे, आली पाहिजे. म्हणून मग दुसरा प्रयत्न केला की काही दिवस आपण पहिला महिन्याभराचा कोर्स आपल्या इथे करू. आम्ही एक थोडस युनिट उभं करतो. प्लंबिंग मधलं प्राथमिक शिक्षण आम्हाला मुंडर हायस्कूलमध्ये देण्यात आलं. या शिक्षणामध्ये टेप मेजरमेंट, पाईपचे वेगवेगळे प्रकार, फिटिंगचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांना जोडण्याच्या पद्धती आणि त्यांना लागणारे टूल्स याविषयी माहिती देण्यात आली. पुण्यामधील ज्ञानदा गुरुकुलमध्ये एक जागवार कंपनीची मोठी अशी लॅब बनवण्यात आली आहे. त्या लॅबमध्ये कमोडचे वेगवेगळे प्रकार, वॉल माउंटेड कमोड असेल, फ्लोअर माउंटेड कमोड असेल, आपला ओरिसा पॅन असेल, इंडियन भांड असेल, यासारखे विविध पिक्चर्स आम्हाला दाखवण्यात आले. त्याचा मला पुरेपूर फायदा झालेला आहे आणि आता मी स्वतःचं काहीतरी करून या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या कोर्सचा वापर करणार आहे. आता लगेच चालू होणाऱ्या प्लंबिंग कोर्सला समाजातील मुलांनी सहभाग नोंदवावा असे मी आवाहन करतो. एक महिना मुंडई हायस्कूलमध्ये गेला, एक महिना आम्ही पुण्यामध्ये गेलो. साईड विजिटला जाऊन आम्ही मोठी बिल्डिंग, 22 मजली बिल्डिंग, ह्या बिल्डिंगमध्ये स्वतः गेला. तिथली फिटिंग्स, कन्शिल फिटिंग्स, तिथले काम करणे, त्यांचे सांभाळून काम करणे हे अनुभवले. मी ह्या कोर्सचं चांगलं ज्ञान घेऊन स्वतः कामं घेऊन स्वतःचा जिनक्रम चालू करणार आहे. आता येणाऱ्या नवीन बॅचला सर्व मुलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावे आणि या क्षेत्रामध्ये प्रवेश करावा.